नमस्कार मित्रांनो, प्रिन्सेस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पालक पनीरची रेसिपी. तर मित्रांनो, पालक पनीरच्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे ते आपण पाहूया. मित्रांनो, पालेभाजी म्हटली की मुले खूप खाण्यासाठी कानकूच करतात. तर अशी डिश बनवून दिल्यावरती मुले खूप चवीने खातात. तर आपण आज ही डिश बघूया. पण त्याच्या आधी मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला तर मग आपल्या रेसिपीकडे. चला तर मग मित्रांनो, आज आपण पालक पनीर बनवण्यासाठी काय काय सामग्री लागते ती पाहूया. हे इथे बघा, मी पालकाच्या 2 जुड्या स्वच्छ करून धुवून घेतलेल्या आहेत. हे इथे मी पनीर घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून त्याचे तुकडे केलेले आहेत बारीक बारीक. इथे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. एका कांद्याची बारीक पेस्ट केलेली आहे मी. इथे 2 छोटे छोटे टोमॅटोची बारीक प्युरी करून घेतलेली आहे. इथे आलं लसणाची पेस्ट केली आहे. इथे लसणाचे छोटे छोटे तुकडे केले आहेत. हे इथे थोडंसं 2 चुटकी मी हिंग घेतलेला आहे. इथे दालचिनी, मिरे आणि लवंग घेतलेलं आहे थोडं थोडं. इथे तमालपत्र घेतलं आहे थोडंसं. हे मीठ आहे. हे आपलं साजूक तूप आहे. ही आपली घरची मलाई आहे दुधाची फ्रेश. आणि हे मी पनीर मसाला घेतलेला आहे विकतचा बाजाराचा. हे लाल तिखट आहे आणि हे तेल. इथे आपण सगळा पालक चिरून घेतलेला आहे बारीक. आता हा आपण इथे कुकरमध्ये ट्रान्सफर केला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावायचं. आता ह्याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपण इथे गॅस चालू करून त्याच्यावरती कुकर ठेवून देऊया आणि 3 शिट्ट्या होऊ शकतात. मित्रांनो, आपण आपल्या पालकच्या 3 शिट्ट्या कुकरच्या करून पालकच्या ती आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर आपण सर्वात प्रथम इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तिथे आपण आता हे आपलं पनीर तळायला हे सर्व पनीर आता आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर हे पहा मित्रांनो, आपलं हे पनीर सगळं तळून झालेलं आहे. पनीर खरं तर तसंही टाकतात, पण हे असं खायला खूप छान लागतं आणि मेन म्हणजे भाजीमध्ये विरघळत नाही पनीर तळून घेतल्यावरती. तर हे पहा, आपण सगळं तळून घेतलेलं आहे. आता हे पहा, आता सर्वात प्रथम आपण ती जिरे मोहरी टाकणार आहोत. त्याच्यानंतर थोडंसं हिंग, दालचिनी, लवंग, मिरे, हे पहा तमालपत्र, लसूण, हे पहा, आपला लसूण आता छान फ्राय झालेला आहे. इथे आपण कांदा ॲड करूया. बारीक कापलेला कांदा टाकला आहे. हा छान लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. पहा, इथे आता आपला कांदा छानसा परतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया. टोमॅटोही छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, आपला टोमॅटोही छान परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण लसूण आल्याची पेस्ट घालूया आणि कांद्याचीही पेस्ट घालून घेऊया. हेही छान परतून घेऊया. हे पहा, इथे आपलं छान परतून झालं आहे. आता इथे आपण टोमॅटोची प्युरी ॲड करून तीही छान परतून घ्यायची आहे. हे पहा, हे असं मस्त असं आपलं परतलंय, छानसं रेडी झालंय. आता आपण याच्यामध्ये हा आपला पनीर मसाला टाकूया आणि लाल तिखटही ॲड करायचं आपल्या चवीप्रमाणे. लाल तिखट टाकून झाल्यावरती आपल्याला परत हे छानसं असं मिक्स करून घ्यायचं. हे पहा, आपलं छानसं मिक्स झालंय. एकदम मस्त स्मेल सुटलाय. तेल सुटूस तोपर्यंत आपण चांगलं परतून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे पालक मिक्स करायचं. हे पहा, हे छानसं मिक्स झालंय. आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. हे पहा, आपल्या भाजीला आता छानशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर ॲड करायचं. त्याबरोबरच आपली दुधावरची मलाई, फ्रेश मलाई ॲड करणार आहोत. हे पहा, इथे आपण छानसं मिक्स करून घेतलंय.
आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप ऍड करायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ ठेवायचं. हे पहा, आपण इथे 10 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे. तर इथे आपलं पनीर तयार आहे, पालक पनीर. तर हे आपण गॅस बंद करूया इथे आणि आपण आता सर्व करायला घेऊ. तर हे पहा मित्रांनो, आपली पालक पनीरची डिश तयार झालेली आहे. खूपच सुंदर दिसतीये. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. एकदम डिलिशियस झाली आहे डिश. नक्की घरी करून बघा आणि कॉमेंट्स मध्ये पाठवा तुम्हाला कशी वाटली ती आपली डिश. थँक्स फॉर वॉचिंग दिस.